नमस्ते मित्रांनो. शेअर मार्केट ज्यावेळी खूप वर असतं त्यावेळी लोक म्हणतात की शेअर मार्केट ऑल टाइम हाय आहे आणि आता इन्व्हेस्ट नाही करायला पाहिजे, आता मार्केट तुटेल. तर खरंच ते ऑल टाइम हाय आहे का? तर त्याला ऑल टाइम हाय नाही म्हणलं पाहिजे, त्याला म्हणलं पाहिजे टिल टाइम हाय. कारण त्याच्यावरही परत ते जाणार आहे. मग जर त्याच्यावरही शेअर मार्केट जाणार आहे, सेन्सेक्स त्याच्याही पुढे जाणार आहे, तर त्याला टिल टाइम हायच म्हणलं पाहिजे, ऑल टाइम हाय नाही म्हणलं पाहिजे. ह्याचाच विचार करताना हे विचार केला पाहिजे, 79 साली 100 रुपये होता, 100 होता सेन्सेक्स, आणि आजच्या घडीला तो वाढत 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 44,000, 80,000, 86,000 आणि पुढे 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख असा जाणार आहे. बरोबर आहे. मग त्यामुळं ऑल टाइम हाय म्हणता येत नाही याला आपण म्हणतो टिल टाइम हाय. मग हे वाढतं कशावर? तर हे वाढतं 2 गोष्टीवर. शेअर मार्केट कशावर वाढतं? तर 2 गोष्टीवर वाढतं. एक म्हणजे फंडामेंटल अनालिसिस आणि दुसरी गोष्ट आहे सेंटिमेंटल अनालिसिस. फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय? तर शेअर मार्केट वाढण्याला कारणीभूत हे आहे की जे शेअर्स घेतलेले आहेत त्या शेअरच्या अगेन्स्ट त्याचा अर्निंग पर शेअर किती आहे किंवा त्याचे शेअरची प्राइस काय आहे हे पहिलं बघितलं जातं. आणि दुसरं, त्या शेअरची प्राइस जेवढी आहे त्याचबरोबर त्या कंपनीला प्रॉफिट किती होतोय. या 2 गोष्टीवर म्हणजे ह्या फंडामेंटल गोष्टीवर शेअर मार्केट वाढतंय. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे इमोशनल क्वेश्चन्स किंवा सेंटिमेंटल, की माणसांना वाटतंय की बाबा जो पीई रेशो जो म्हणला जातो म्हणजे काय की भविष्यामध्ये हा शेअर एवढी टक्केवारी वाढ करून मला प्रॉफिट देईल. मग ते 10 पट वाढ करून देईल, 20 पट वाढ करून देईल, 30 पट वाढ करून देईल, यानुसार त्याचं सेंटिमेंट जोडले जातात. आणि सेंटिमेंट हे पीई रेशोशी जोडले गेलेले आहे. पीई रेशो म्हणजे काय? तर पीई रेशो हा जो तयार केला जातो तो तयार केला जातो त्या शेअरची प्राइस भागिले अर्निंग पर शेअर त्या कंपनीचं किती आहे आणि त्यानुसार त्याची पीई तयार केली जाते. आणि ते पीई म्हणजे हे बघितलं तर सेंटिमेंटल खेळ आहे की बाबा मला प्रत्येक, कारण भविष्यातल्या ह्या गोष्टी आहेत, आज नाहीये, रियालिटीतलं नाहीये. 2034, 35, 2040 साली काय होणार? तर हा शेअर मला प्रत्येक माझ्या गुंतवणुकीबरोबर मी 100 रुपये गुंतवलेत तर त्याला मला 10 रुपये प्रॉफिट दिला तर आपण तो पीई म्हणला 100 भागिले 10, 10 आला. आलं लक्षात? तर त्या पद्धतीने ती मुवमेंट आहे की त्यावेळी तो मला किती पट प्रॉफिट मिळवून देईल त्यानुसार हे डिसिजन घेतलं जातं. त्यामुळं हे टिल टाइम हाय जो आहे सेन्सेक्स तो भविष्यामध्ये अजून पुढे जाणारच आहे. त्या अँगलनी जर आपण आतापर्यंतच बघितलं, ऑन अन ॲव्हरेज सेन्सेक्सनी 15% रिटर्न दिलाय. जर 15% रिटर्न नुसार जर आपण आजच्या घडीला जरी बघितलं कोणताही सेन्सेक्स 10 वर्षानंतर कुठं जाईल? जर आज तो 90,000 असेल, 80,000 असेल, तर 80,000, 90,000च्या अगेन्स्ट आपण ते कॅल्क्युलेशन केलं तर याला कदाचित 3-3.5 लाख 15%नी जाईल. जर आपण 12%नी जरी धरला तर 2-2.25 लाख 2.5 लाख झालेला असेल. आणि 10%नी जरी धरला तरी 1,72,000 वगैरेच्या आसपास काहीतरी आलेला असेल. मग याचा अर्थ काय आहे की जर माझा व्ह्यू लॉंग टर्मचा आहे, मी 10 वर्षानंतरसाठी जे पैसे गुंतवत असेल तर आत्ताचा हा ऑल टाइम हाय म्हणण्याला पॉइंट नाही. कारण ज्यावेळी 3 लाख सेन्सेक्स असेल त्यावेळी 3 लाखाच्या अगेन्स्ट तुम्ही हे कॅल्क्युलेशन करा की आज तो 80,000 असला काय, 86,000 असला काय आणि 75,000 असला काय, काही फरक नाही पडत. कारण काय? तर त्यावेळी आपल्याला तो 3.5 लाख असणार आहे. त्यामुळे ज्यावेळी तुमचा 10 वर्ष आणि अभावचा व्ह्यू असेल त्यावेळी तुम्ही टिल टाइम हाय, ऑल टाइम लो या सगळ्या गोष्टींना काही महत्व देण्याची आवश्यकता नाही. फक्त तुमचा गोल फिक्स करा आणि गोल रिलेटेड इन्व्हेस्टमेंट करा. थँक्यू.